मम्मी आहे ना माझी ओरडली, थांबव. बापरे. मला थांबव का बोललो, काय कळे ना बोललो. आणि असा काय नाही ना की हॉटेल आहे किंवा काय. आणि त्यावेळेला तर हॉटेल रात्रीचे चालायचे पण. थांबव. मी पण पटकन ब्रेक मारला आणि ती मला बोलली वाघ दिसतोय आणि मला दिसेना. ठीक आहे, आता बोलते ह्याच्यात काय नाही सापडलं. नशिबाने ना ते दोघे रिटर्न आले, कारण ते जेवढे पळत होते ना तो त्यांच्या पुढे 5 पावलं पुढे धावत होता. अरे बापरे. आणि नंतर तो जंगलात गायब झाला. गोळी लागून सुद्धा तो एवढा धावतोय. जाणकार लोक पण सांगतात हे वयस्कर बोलू जे नको, असतात, हे बोलू नकोस, नाही तर घेऊन येशील काहीतरी. नाही आणि होतं, घेऊन येतात. म्हणजे मी 1-2 जणांना बघितलंय घेऊन आलेले. तर नमस्कार मित्रांनो, आज माझा मित्र आलाय. त्याचं नाव आहे अनिकेत संजय पारकर. आणि तो आज आपल्याला काही किस्से सांगणार आहेत. किस्से इन द सेन्स तो ट्रॅव्हल जास्त करतो आणि त्याला ट्रॅव्हल करायची आवड आहे. सो त्याचा विषय जो आहे तो अगदी जो अनुभव त्याने मला सांगितला तो आपल्या सगळ्यांबरोबर घडू शकतो. सो तो अनुभव म्हणजे काय म्हणजे तो तेच सांगेल, कारण की मी बोललो तर त्याची मजा जाईल. मी त्यालाच सांगतो. आणि अनिकेत, तू काय विषय मांडणार आहेस आज? आपण नॉर्मली ट्रॅव्हलिंग करतो ना, नॉर्मली दररोज, तेव्हा आपल्याला जाणवत नाही. आपण जेव्हा लांब कुठेतरी जातो आपल्याला ते रस्ते माहीत नसतात किंवा तो एरिया माहीत नसतो. कदाचित असं असतं की आपण तिथून ऑलरेडी गेलेलो असतो पण आपल्याला तो विषय माहीत नसतो तिथे काय आहे, काय निगेटिव्ह. आपण आता विषय चालू करतो चकवाबद्दल. ठीक आहे, माझी जी स्टोरी आहे ना जी माझ्याबरोबर झालेली आहे. 2005 मध्ये जेव्हा कॉलेज पासआउट वगैरे झालो आणि त्यावेळेला एक हौस असते, आपण मित्र एक ग्रुप बनवतो आणि कुठेतरी ट्रॅव्हलिंगला जातो. तर 2005 मध्ये मी गेलो लोणावळ्याला. एका मित्राचा बंगला होता, गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं उठल्यावर असं ठरलं की आपण थोडं पुढे 1.5-2 तास पुढे नारायणगाव म्हणून काय आहे तिथे प्रति बालाजी म्हणून आहे. हो, प्रति बालाजीचं. आपण त्या देवळाला जाऊया. माहिती होतं, आम्ही ऐकून होतो. आम्ही 3-3:15 दुपारी जेवण वगैरे निघालो. गाडीत 5 जण बसलोय, 5 मित्र आहेत शाळेपासूनचे. तर गप्पा गोष्टी, एकामेकाला मुद्दामून चिडवणं, हा प्रकार आपल्यामध्ये चालतो. जात असताना स्टार्टिंगला असं जाणवलं नाही, पण एक लेफ्ट हँड साईडला एक झाड, त्याच्या बाजूला एक घर, बैठं घर आपलं जे गावच्या बाजूला असतं, आणि त्याच्यावरती अल्ट्रा सिमेंटची ऍड ही दिसली. बोलत असल्यामुळे काय कोणाचं असं लक्ष गेलं नाही. 15 मिनिटांनंतर परत ते झाड, परत ते घर आणि परत ते ऍड. म्हणजे ही साधारणपणे किती वेळ काय असेल? ही दुपारी पकडणं 4-4:15 दरम्यानची गोष्ट. अच्छा. आता तू विचार कर, आपण 3:30ला लोणावळा सोडतो, बरोबर. 1 ते 1.5 तास नारायणगाव एक्सप्रेस हायवेने जातोय आपण, जास्त वेळ जाणार नाही. 4:30ला आम्हाला ते पहिल्यांदा दिसलं असेल. ठीक आहे, 4:15-4:30च्या दरम्यान आम्ही गप्पा गोष्टी मारतोय, चालू आहे. थोड्या वेळाने असं लक्षात आलं की तेच घर, तेच झाड आणि तीच पेंटिंग आपण 6व्यांदा ते 7व्यांदा बघतोय. अरे बापरे. आणि त्यावेळेला जस्ट म्हणजे बोलशील तर आपण 18-19 वर्षाचे असतो. काय लक्षात आलं नाही. बोलू जाऊ दे, असेल, आपल्याला रस्ते माहीत नाहीत किंवा हा एरिया माहीत नाही. 6 वाजले तरी आम्ही नारायणगावला पोहोचलो नाही. अरे बापरे. 6चे 6:30 झाले आणि कमीत कमी आम्ही ते 10 ते 12 वेळा तेच झाड, तेच घर, तीच पेंटिंग बघतोय. तेव्हा लक्षात आलं भाई हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आता सांगताना पण थोडा चेक होतो मी, कारण ही झाली 21 वर्ष जुनी गोष्ट, पण जेव्हा पण माझ्या डोक्यात ही गोष्ट येते ना, कारण तेव्हा यंग असतो, आपल्याला ह्या गोष्टी माहिती पण नसतात. आणि हे सतत आता तू म्हणतो तसं 18 वेळा 19 वेळा तू तेच बघतोय. आणि नॉर्मली आपल्या गाडीमध्ये गणपती किंवा असतं, माझ्या गाडीमध्ये ना हनुमान असायचे. हनुमानाची एक मूर्ती असते. मी का माहित नाही, मी असं बोललो, हवं हे काय तर मला माहित नाही, बाहेर पडा.
तू बिलीव नाही करणार, पुढच्या 15 मिनिटाला आम्ही नारायणगावला बालाजी टेम्पलला होतो. आणि हे अनुभव प्रत्येकाला येतात, पण आपण लक्ष देत नाही. आणि बेसिक ट्रॅव्हलिंगची आवड, त्याच्यामुळे ते हळूहळू लक्ष द्यायला लागले. तो माझा पहिला अनुभव होता. म्हणजे पोचलो, दर्शन वगैरे घेतलं, येताना बरोबर 45 मिनिटाला परत लोणावळ्याला होतो. विचार कर, 3:30ला निघालोय, 6:15ला पोचलोय, रिटर्न 45 मिनिटं. कसं? अरे बापरे. पण चकवाबद्दल लोकांना, म्हणजे आता हा प्रत्येकाला ज्यांना माहित नाहीये त्याबद्दल त्यांच्यासाठी आहे ऍक्च्युली, की चकवा हा कोणालाही लागू शकतो. म्हणजे कोणालाही म्हणजे मी एवढे ट्रॅव्हलिंग केलेत ना, माझ्या आयुष्यात खूप वेळा असे चकवे लागलेत. म्हणजे सोलो राईड करत असताना तर तुला असं होतं ना की एक सर्कल बेसिकली आपण तिथेच फिरत राहतो. आणि म्हणजे आता सांगायचा मुद्दा असा की म्हातारी माणसं वगैरे आपल्या घरचे बोलतात की बाहेर निघताना देवाचे पाया पडा, बरोबर, किंवा तुम्ही पिकनिकला चाललाय नारळ फोडा. नारळ फोडा. हा, आपण त्या एज मध्ये असतो ना की अरे हे काय नारळ, उगीच ते 50 रुपये नारळ फोडण्यापेक्षा आपण काहीतरी खायला घेऊ. पण नाही, त्याच्यामध्ये खूप आहे. म्हणजे एखाद्या वेळेला असं पण माझ्यावर ऐकलंय मी, ते माझ्या ट्रॅव्हलिंगच्या सगळ्या मित्रांबरोबर, की एखाद्या वेळेला असं असतं ना की त्या चकव्यामध्ये खूप जणांचे जीव पण जातात. अच्छा, म्हणजे जीवावर पण बेततात ते. येस. चकवा बेसिकली अशी शक्ती असते ना, निगेटिव्ह शक्ती, की तुला त्या एका चक्रामध्ये अडकवत बसते. हा, मी देवगडचा आहे, तुला माहिती आहे. देवगडला जाताना आहे ना, आत्ता एक्सप्रेस हायवे आणि कोल्हापूरवरनं वगैरे आपण जातो. 2006-07ची गोष्ट आहे इथून. मी नवरात्रीला आमच्या देवीचा उत्सव असतो म्हणून देवगडला जातो आम्ही. मी गाडी चालवत होतो, आई बाजूला बसलेली, आणि माझ्या आईला पण सवय आहे न झोपता गाडीत बसून राहायचं. त्यामुळे मला पण फरक नाही पडत. हा, आणि मला रात्रीचीच जास्त गाडी आवडते चालवायला, कारण हॉर्नचा आवाज नसतो, लाईट येते मस्त येते, शांत असतं. बॉम्बे गोवा हायवेला तू जातोस, ओल्ड बॉम्बे गोवा. आता जरी चांगले झाले, जुने रस्ते फुल डेंजर डॉन वगैरे असे असायचे. नांदगाव टिटा म्हणून एक टर्निंग येतं, जिथून आपण राईट मारलं की 40 ते 50 किलोमीटरवरती देवगड आहे. आम्ही बेसिकली 2:30-3ची गोष्ट असेल, आम्ही त्या नांदगाव टिटाला पोहोचलो. एक तर त्यावेळेला काय बोर्ड बीड नसायचे, आणि आत्तासारखे म्हणजे मॅप बीप पण नसायचे, GPS वगैरे. आईला माहिती, आई दरवर्षी जायची त्यामुळे तिला माहिती. आम्ही पोहोचलो आणि राईट टर्न घेतला. 3-4 मिनिटं झाली असतील, म्हणजे हार्डली 1 किलोमीटर आम्ही गेलो स्वातमध्ये, आणि मम्मी आहे ना माझी ओरडली, थांबव. बापरे. मला थांबव का बोललो, काय कळे ना बोललो. आणि असा काय नाही ना की हॉटेल आहे किंवा काय, त्यावेळेला तर हॉटेल रात्रीचे चालायचे पण. थांबव. मी पण पटकन ब्रेक मारला, आणि ती मला बोलली वाघ दिसतोय, आणि मला दिसेना. म्हणजे कुठे असं रस्त्याच्या बरोबर मध्ये बसलाय वाघ, असं तिचं म्हणणं. मला दिसेना. तिने असा हात दाखवून वाघ वाघ वाघ, मला दिसेना. आणि मी अप्पर मारला रे, नाही. आणि मला म्हणजे ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे थोडे होतं, सेन्स होता. मी पळवली, मी थांबलो नाही. एक पुढे गेल्यानंतर तळे बाजार म्हणून एक गाव आहे, तिथे एक पेट्रोल पंप आहे, जुना पेट्रोल पंप आहे. तिथे गेल्यानंतर आम्ही गाडी लावली. थोडं मम्मी पण घाबरलेली होती, त्यामुळे गाडी लावली, पेट्रोल भरलं. आणि त्या पेट्रोल पंप आल्याशी असं बोलता बोलता विषय निघाला. तो बोलला 20 वर्षापूर्वी तिकडच्या लोकल गाववाल्यांनी वाघाची शिकार केलेली त्याच रस्त्यावरती, त्याच स्पॉटला. अच्छा, ते वाघाचं भूत दिसतं. म्हणजे ते प्रत्येकाला तिकडे अनुभवतं, म्हणजे हो, भास होतो. तिथे जर तुम्ही गाडी चुकून थांबवली तर तुमची गाडी दरीमध्ये पलटी होते. पहिला. आणि हा देवगडला जाणाऱ्या, त्यावेळेच्या रात्री जाणाऱ्या 90% लोकांबरोबर झालेला किस्सा आहे. ते सगळ्यांना, म्हणजे त्याने तिकडे लोकल असतील त्यांना तर माहित असेलच. हो, पण आपल्याकडच्या ज्या लोकांनी तिथे गाडी थांबवली तर म्हणजे खूप त्रास होतो. म्हणजे आपण बोलतो ना, माणसाचंच दिसतं नाही.
या जनावरांचं. जगावर जेवढे जण आहेत ना त्या सगळ्यांचं असतं. शेवटी आत्मा ना रे, आत्मा तो आणि मारलं ना रे त्याला. मारलं. बरोबर. आपण बोलतो ना की आजूबाजूला काय असतं पण कॉलेजमध्ये बाहेर पडल्यानंतर किंवा आत्ता पण आपण आता मोबाईल वगैरे वापरतो, आपल्याला वाटतं अरे काय नाही, मोबाईलची टॉर्च ऑन केली गेलो, आजूबाजूला खूप जण असतात जे तुला बघतात. म्हणजे त्या वाघाचं भूत हे किती जणांनी पाहिलं असेल, पण आज आपण आपल्याकडे आता सोशल मीडिया आहे आणि त्यामुळे आपण ही गोष्ट डिस्कस करतो. माहित मी ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी ते आता हे जेव्हा बघतील हा ते podcast तेव्हा हे करतील agree की, करतील. अरे जर तुम्हाला आम्ही पण कोणाला माहिती असेल, तुम्ही ऐकलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. हा जे बोलतोय वाघाचं भूत कोणता रस्ता म्हणाला तो? नांदगाव टिटा टू देवगड. देवगडला. तर तो म्हणजे अजूनही असेलही किंवा काय माहित नाही, पण आता कसं आहे माहितीये, त्यावेळेला रहदारी कमी होती, आता रहदारी वाढली, वाढली आहे. रस्ते मोठे झाले, हो. वस्ती आली. त्यावेळेला म्हणजे नांदगाव टिटापासून तुला जर देवगडला जायचं आहे, जर तुला रस्ते माहित नाहीत ना तर दिवसा पण जाऊ नये अच्छा. अशी परिस्थिती होती. पण कमाल आहे हा. मग पण त्यानंतर तू आईला दुसरं बाकी काय नंतर काय तुम्हाला त्रास नाही झाला? त्रास नाही झाला. म्हणजे मला त्या पेट्रोल पंपवाल्याने सांगितलं, तू थांबवली नाहीस ना हे तुझं नशीब. अच्छा. तर तुम्ही तिथे थांबलात, उतरलात. कसं आहे, रस्त्याने जाताना एका बाजूला दरी आहे, ते बरोबर. सगळं जंगल आहे. हा. आपण जर थांबलो, आता हे बघितलं नाही कोणी, थांबल्यानंतर तो वाघ घेऊन पाडतो तर त्या भीतीने आपली गाडी जाते, पण गेल्यात गेले. त्या दरीमध्ये खूपशा गाड्या गेल्यात. बापरे. आणि हे जास्त रात्रीच्या वेळेला झालं. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की रात्रीचा प्रवास हा सुखद व्हायला पाहिजे म्हणून ट्रॅफिक नको, शांतता पाहिजे, त्यासाठी आपण करतो. पण दुसरीकडे अशा गोष्टी पण असतात की ज्या रात्र झाल्यावर जाग्या होतात आणि त्या तुमच्याकडे येतात बघत. पण ते कसं आहे की ते प्रत्येक तुमचे जे गण असतात त्याच्यावर अवलंबून आहे ना, असं म्हणतात. हा, म्हणतात हा. मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण. हा. माझा स्वतः राक्षसगण आहे. हा. आता ह्याच्यामध्ये स्टोरी अशी आहे की मनुष्यगणाला दिसतं पण झपाटतं पण, हा. राक्षसगणाला दिसतं पण झपाटत नाही, हो. आणि देवगणाला दिसत पण नाही आणि झपाटत नाही. झपाटत. बरोबर. एक्झॅक्टली. असंच मी ना एकदा म्हणजे मी असं मला वाटतं तूच मला बोललायस की काय माहिती नाही, लालबाग बद्दल एक गोष्ट आपण आपलं काहीतरी हो बोलला. हो हो. लालबागला जाममिल म्हणून मिल आहे. जामबिल. जाममिल म्हणजे लालबागचा राजा जिथे बसतो हा. त्याच्या अपोजिट साईड अच्छा. एक मिल आहे प्रॉपर, आता बंद झाली ती. हो हो. त्या मिलच्या बाजूला त्या मिल वर्करसाठी 3 बिल्डिंग बांधल्यात, जाममिल 1, जाममिल 2, जाममिल 3. तर 3 नंबर बिल्डिंग आहे ना, तिचा किस्सा आहे तो. अच्छा. मी 8वी 9वीत होतो, आम्ही त्यावेळेला लालबागला राहिलो होतो. आणि मध्ये मैदान मस्तपैकी, आणि मला आई वडिलांनी घराच्या बाहेर सोडलं नाही त्या रात्री. मला काय ना, आणि त्या रात्री म्हणजे ती रात्र काय अमावस्याची होती? नाही, एक रात्र आली तिथे बाहेर नाही सोडलं. मला काय ना त्यावेळेला अच्छा. की काय झालं, बाहेर का नाही सोडत आहे. हा. आणि त्याच्या दीड आठवड्यानंतर हा किस्सा चालू झाला की 3 नंबर बिल्डिंगच्या म्हणजे वरती अशी कौलं आहेत, तू आजही जाशील तर बघशील. 3 नंबर बिल्डिंगच्या त्या कौलावरनं एक मुलगी येऊन त्या मैदानात उडी मारते. पहिला आणि लहान मुलगी 16-17 वर्षाची मुलगी. अच्छा. ठीक आहे. आता तिचा काय घरात इश्यू झालेला माहित नाही, पण मी तुला बोललो ना रात्री सोडलं नाही, त्या दिवशी त्या मुलीने आत्महत्या केली. त्या दिवशी तिचं म्हणजे तिने जीव दिलेला होता. आणि त्याच्या आठवड्याभरानंतर ती मुलगी रात्री सगळ्यांना दिसायला लागली. म्हणजे त्या मैदानात रात्री 1:30-2च्या नंतर जे कोणी यायचे वर्कर किंवा कामात सगळ्यांना दिसायचं होतं, त्यांना ती दिसायला लागली आणि सगळे तापाने फडफडायला लागले. अरे बापरे. म्हणजे ज्यांनी बघितलं तो सगळे तापाने फडफडायला लागले. काय ना, म्हणजे काय झालंय, लोकांनी ते तंत्र मंत्र वगैरे सगळं केलं, पण ती म्हणजे दिसतच होती सगळ्यांना. म्हणून लोक रात्रीची यायचे बंद झाले. म्हणजे वर्कर्स का? वर्कर जे तिथे राहायचे ना,
ते यायचे बंद झाले. आतमध्ये जे ऑलरेडी असायचे त्यांना नाही प्रॉब्लेम व्हायचा. अच्छा. म्हणजे तू घरात आहेस त्या बिल्डिंग मध्येच, तुला नाही प्रॉब्लेम व्हायचा, पण तू बाहेरून यायचा ना तुला दिसायचं ओके. आणि तुला ताप भरायचा. जसं खूप झाले, म्हणजे जवळजवळ 40-50 लोकांना ते ताप आलेले होते त्यावेळेला. पहिला. मग कोणीतरी काय केलं, जिथे ती पडायची ना तिथे साईबाबांची फ्रेम ठेवली हम्म. आणि आरती करायला सुरुवात केली. अच्छा. जशी आरती व्हायला लागली ना ते दिसायची बंद व्हायची. ज्या दिवशी आरती व्हायची त्या दिवशी बंद व्हायची, ती दिसायची, त्या दिवशी नाही दिसायची. अच्छा. मग लोकांनी ठरवलं की अरे आता हे तर आपल्याला करावंच लागणार, म्हणून त्या जागी आज एक देऊळ बांधलंय, देऊळ बांधलंय, साईबाबांचं देऊळ. पण आजही त्या जागेचा किस्सा असा आहे ना, त्या देवळात जर गुरुवारची आरती नाही झाली पुढच्या पौर्णिमेला ती मुलगी दिसते. अरे बापरे. आणि आजही त्या बघणाऱ्याला ताप भरतो. विचित्र आहे ना, कारण वरतून कोणतरी पण पडतं. ती मुलगी दिसते म्हणजे तिच्या मागची काही स्टोरी काय, त्यांना म्हणजे तिथे कोणत्या मुलीचा मृत्यू झाला होता का काय झालं मेली ना ती, पण कशा जीव दिलेला, तिच्या घरचा काहीतरी इश्यू होता, तिने सुसाईड केलं, सुसाईड केले, वरतून धावत त्यांनी ओ. जीव दिलेला. त्यामुळे असं बोलतात ना ती राहिली आहे तिथेच. म्हणजे तू आजही तिथे गेलास ना तुला साईबाबांचं देऊळ दिसेल, आणि आजही तिकडची लोकल मुलं दर गुरुवारी न चुकता आरती करतात. हे कुठेतरी कानावर ऐकल्यासारखं आलंय. म्हणजे तू पण बोलला, पण मी पण बाहेर ऐकलं होतं की असं असं आहे, लालबागचा हा किस्सा खूप गाजलेला आहे असं दिसतात लोकांना. खूप लोक म्हणजे त्या देवळात जे जे लालबागला कनेक्टेड आहेत ना, ते लालबागला गेल्यानंतर त्या देवळात जाऊन पाया पडतात. म्हणून तुला बोललो ना मगाशी की आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, ते आपल्याला बघतात, आपण त्यांना नाही बघू शकत, ते त्यांच्यावरती आहे. तर बघ, कोकणात शिकार हा प्रकार खूप चालतो. म्हणजे गावागावामध्ये तुला ते रानडुक्कर मारण्यासाठी बंदुका मिळतील. त्या रानडुक्कर जेव्हा आपण मारायला जातो ना, त्या रानडुक्कराचा एक म्हणजे त्याचा एक स्वभाव आहे की जेव्हा त्याला भीती वाटते ना, तो बैला एवढा मोठा होतो. ठीक आहे, आणि तो पळत नाही, तो उभा राहतो. असं कोकणामध्ये म्हणतात की एक तर त्याला गोळी मारा, नाही तर तिथून गपचूप निघून जा. गोळी मारल्यानंतर त्याच्या पाठी धावायचं नाही जर तो मेला नसेल तर. अच्छा. कारण तो तुम्हाला कुठे ना कुठे घेऊन जातो. हो. आणि एका गावात गेलेलो, गावाचं नाव वगैरे सांगत नाही, मित्राच्या सासूरवाडी होती ती, आणि आम्ही असे रात्री गेलो शिकारीला. एका डुकरावरती 2 जणांनी गोळ्या घालल्या, फायर केलं, आणि तो पळाला. तो पळाला म्हणून ते 2 शिकारी होते ते त्याच्या पाठी पळाले. त्यांना वाटलं कुठेतरी जाऊन पडेल, नाही सापडला. ठीक आहे, आता बोलते ह्याच्यात काय आहे, नाही सापडलं. नशिबाने ना ते दोघे रिटर्न आले, कारण ते जेवढे पळत होते ना तो त्यांच्या पुढे 5 पावलं पुढे धावत होता. अरे बापरे. आणि नंतर तो जंगलात गायब झाला. गोळी लागून सुद्धा तो एवढा धावतोय. आणि 5-10 मिनिटानंतर तो स्वतः गायब झाला. आणि ह्यांना तो डुक्कर दिसत नाही, आम्ही दिसत नाही, अशा पोझिशनला हे होते. आणि ते गावचे जाणकार होते म्हणून ते लगेच फिरले. नाहीतर कोकणात असे खूप प्रकार आहेत की तुला एखाद्याचा मोह होतो आणि तू जातोस आणि तू जातोस. तो स्वतः बरोबर तो तुम्हाला खेचतो. निगेटिव्ह एनर्जी. त्याच्या पाठीमागे. या बरं नशिबाने वाचले मग हे लोक म्हणायचं. ते जाणकार होते त्याच्यामुळे आले परत. त्याच्या जागी आपण किंवा मी स्वतः असतो ना, ते एक मोहाच्या मागे आपण पळतो. म्हणून आपण गावाला वगैरे गेल्यानंतर तिकडचे लोक सांगतात इथे इथे जाऊ नकोस.
आवाज दिला की परत ये. इवन तिकडची लोक असं पण सांगतात की म्हणजे झालं तर आपण बोलतो ना, आपण नॉर्मल बोलतो चल रे निघूया, नको. तिचे गावात असं नाही बोलायचं, चल निघूया, चल निघूया. आणि तो जर तुझ्या बरोबर आला तर तू काय करस? अच्छा. तर तो म्हणजे हा, ते ते कळलं. मग ते काय म्हणतात? आपण आता तिथे त्यांचं असं झालं का, अच्छा. झालं का म्हणजे तुझं झालं तर तू इथेच थांब, हा. नाही तर माझ्याबरोबर चल. अच्छा. पण चल बोलत नाही. चल बोलत नाही. चल बोललं असतील तू तुझ्या बरोबर येण्याची शक्यता असते. आणि खूप बेकार आहेत त्या साईडला. एकतर गावच्या बाजूला आजही खूप ठिकाणी लाईट नाहीये, काळोख असतो आणि आपल्याला तो एरिया माहीत नसतो. त्यामुळे ते लोक स्पेशली तू गेलास पहिल्यांदा आणि कळलं की तू पहिल्यांदा झालं तर ते तुला म्हातारी किंवा आजची जाणकार लोक पण सांगतात हे बोलू नको, हे बोलू नकोस, नाही तर घेऊन येशील काहीतरी. आणि होतं, घेऊन येतात. म्हणजे मी 1-2 जणांना बघितलंय घेऊन आलेले. बापरे. म्हणजे त्यांना ते झपाटलं पकडतं आणि मग ते त्यांना घरी झपाटलं. म्हणजे आम्ही महाबळेश्वरला गेलेलो, कॉलेजची वेळ होती आणि रात्री थांबलो आम्ही एका ठिकाणी टॉयलेट करायला. आणि एक मित्र असाच बोलला, चल झालं ना बस गाडीत. आणि दुसऱ्या दिवशी तो खूप विचित्र वागत होता. म्हणजे काय बोलतात, माती खाणं किंवा स्वतःचं डोकं आपटून घेणं. आणि मग तिकडच्या एक देऊळ आहे, आता मला त्या देवळाचं नाव नाही आठवत, तिथे आम्हाला कोणीतरी जायला सांगितलं आणि त्याला तिथे 1 दिवस ठेवलं आणि त्याच्यानंतर तो नॉर्मल झाला. आणि लोकांनी आम्हाला सांगितलं काय म्हणजे काय, बोलण्यामध्ये झालं की अरे चल गाडीत बस म्हणून बोललेला हा, कोणतरी त्याच्यावर गाडीत बसलेला. म्हणजे ते मी बघितलं माझ्या डोळ्याने. तेव्हापासून कुठेही गेलो ना तरी, कुठेही म्हणजे शहरात जरी गेलो तरी हे नाही बोल, चल झालं काय बस, नाही नकोच, कोणा घेऊनच जायचं नाही. हे गावच्या बाजूला खूप होतं. आता अनुभवाने असं आलं की मुंबईत पण भीती वाटते, पण होतं. बेटा, तू जे मला सांगितलंस, म्हणजे या ज्या कथा आहेत त्यातली ही जी कथा तू आता बोललास ना, ही गोष्ट जी सांगितलीस की कोकणात गेल्यावर, किंवा खरं त्याने चांगलं वाक्य वापरलं की वयस्कर माणसं तिकडे गेल्यानंतर तुम्हाला करू नको, जाऊ नको, हे अलर्ट तुम्हाला करतात ना, ह्याच्या विपरीत कधीच करू नका. कारण की बघा, मी जसं या अगोदरच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं की हा हॉरर पॉडकास्ट हा तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आहे, पण ह्यातून काही बोध घेण्यासाठी आहेत. हे त्याचे अनुभव जसे त्याने सांगितले, तसंच या कथेमध्ये पण त्याने शेवटला जो तरी म्हटलं ना की जाऊ नको, करू नको, ती वयस्कर मंडळी सांगतायत किंवा चल वगैरे, हे शब्द काही हे आपल्या ऐकण्यात कधीच नसतात. हे आपण ऐकत नसतो. आपण विषयाची परीक्षा घ्यायला जायची नाही. ज्यांना काही यंग जनरेशन असतं त्यांना असं वाटतं की अरे उसमें क्या है, जाते. पण त्याचा पण तसाच तो विश्वास नव्हता, त्याने तसंच ते सांगितलं. म्हणून हा खरोखर हा पॉडकास्ट एक अवेअरनेससाठी आहे, अलर्ट करण्यासाठी आहे की तुम्ही तसं करू नका. बरं, तू आलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि खूप छान, म्हणजे वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला या कथा आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच अजून ऐकायचे असतील, खास करून अनिकेतकडून, तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी पुन्हा त्याला बोलवेन आपल्या पॉडकास्टवर आणि अजून तो वेगळ्या काही त्याच्या स्टोरीज घेऊन येईल, त्याच्याबरोबर ज्या घडल्यात किंवा अजून त्याच्या ओळखीचे जे आहेत त्यांच्या बाबतीत जर त्याला माहिती असेल तर तो येऊन नक्कीच आपल्याला इथे शेअर करेल. सो टिल देन, धन्यवाद.
टेक केअर.